पंचनामा न्यूज, सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज। नवापूरमध्ये रानभाजी महोत्सव उत्साहात आमदार शिरीष कुमार नाईक यांच्या हस्ते उद्घाटन। आरोग्यदायी रानभाजी महोत्सवाची पर्वणी, शेतकरी व महिला बचत गटांचा उत्स्फूर्त सहभाग। नवापूर शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात तालुका कृषी विभागामार्फत एक आगळा-वेगळा उपक्रम व जनजागृती करणारा रानभाजी महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। या भव्य महोत्सवाचे उद्घाटन आमदार शिरीष कुमार नाईक यांच्या हस्ते फीत कापून झाले। उद्घाटन सोहळ्यास मान्यवरांची उपस्थिती लाभली होती। माजी जिल्हा परिषद अध्यक्षा रजनीताई नाईक, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती विनायक गावित, माजी पंचायत समिती सदस्य राजेश गावित, गट विकास अधिकारी देवीदास देवरे, तानाजी वडवीसर, तालुका कृषी अधिकारी रविशंकर पाडवी, उमेद तालुका अभियान व्यवस्थापक संजीवन संन्यासी तसेच हरीश पाटील सर उपस्थित होते। कार्यक्रमाला उपस्थित मान्यवरांचा सत्कार तालुका कृषी अधिकारी रविशंकर पाडवी यांच्या हस्ते करण्यात आला। आपल्या मनोगतात आमदार शिरीष कुमार नाईक यांनी सांगितले, आज शहरामध्ये आपण ज्या भाज्या खातो त्यावर रासायनिक कीटकनाशकांचा मारा होतो, मात्र रानभाजी ही खरी वनौषधी भाजी म्हणून ओळखली जाते। या भाज्यांचे सेवन केल्याने आरोग्य चांगले राहते। नवापूर तालुक्यातील महिलांनी आणि शेतकऱ्यांनी एकत्र येऊन आज इथे दाखवलेल्या भाज्या म्हणजेच आपल्या परंपरेचा वारसा आहे। त्यानंतर तालुका कृषी अधिकारी रविशंकर पाडवे यांनी रानभाज्यांचे महत्त्व, त्यातील औषधी गुणधर्म व आरोग्य लाभ याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले। या रानभाजी महोत्सवात तालुक्यातील विविध गावांमधील शेतकरी आणि महिला बचत गटांनी अनेक प्रकारच्या रानभाज्यांचे प्रदर्शन व विक्रीसाठी ठेवले। इतकेच नव्हे तर पारंपरिक पद्धतीने रानभाज्यांची भाजी तयार करून उपस्थितांना चविष्ट आस्वाद घेण्यासाठीही ठेवण्यात आली होती। आमदार शिरीष कुमार नाईक यांनी वन महोत्सवातील सर्व स्टॉलला भेट देऊन पाहणी केली, महिलांशी संवाद साधला आणि स्वतः रानभाज्यांचा आस्वाद घेतला। या महोत्सवामुळे नवापूर तालुक्यातील शेतकरी, महिला बचत गटांना प्रोत्साहन मिळाले असून रानभाजींचे महत्त्व जनमानसात पोहोचवण्याचा उपक्रम खरोखरच कौतुकास्पद ठरलाय। रानभाजी महोत्सवाने नवापूर शहराला केवळ चव आणि आरोग्याची पर्वणीच दिली नाही, तर परंपरेची गोड आठवणही जागवली। लोकांचं म्हटलं की जल, जंगल, जमीन याला आपण अमूल्य असं मोठं स्थान आहे आणि त्यांचं आपल्याला जे निसर्गप्रेमी, जे निसर्गावरचं प्रेम आहे, कारण आदिवासी, कारण मी आता एवढं नाही सांगत, परंतु आदिवासी म्हटलं की जंगलात राहणारा निसर्गप्रेमी माणूस आहे आणि आदिवासी लोकांमध्ये जागृत करण्यासाठी शासनाने अशा रानभाजी भाज्या आहे याच्या निमित्ताने विविध महोत्सव, कारण हा जो रानभाज्या आपण जे म्हणतो, काही वेळा पूर्वी काळी उदरनिर्वाह म्हणून ह्या भाज्या आदिवासी लोकांमध्ये, म्हणजे आदिवासी लोक खातात, उदरनिर्वाहासाठी ते जीवन जगण्यासाठी भाज्या खातात असं व्हायचं, परंतु आज एक उपजीविकेचं ते साधन बनलेलं आहे। कारण कुठेही गेलो तरी आता आपण मोठ्या शहरामध्ये असू, खेडेगावांमध्ये असू, कारण जिथे जिथे आपण भाज्या असतील किंवा काय असतील ह्याच्यावरती सगळं केमिकलचा मारा असतो, परंतु रानभाज्या अशा आहे की ज्या नैसर्गिक, म्हणजे आपल्याला म्हणतो वनौषधी म्हणून त्या कामाला येत आहे। आज बऱ्याच ठिकाणी आपण म्हणजे छोट्या म्हणजे ज्या कोथिंबीर, मेथी, इतर सगळ्याच भाज्या असतील त्याच्यासुद्धा आपण युरियापासून सगळं खत म्हणजे टाकत असतो, परंतु हे रानभाजी म्हणजे नैसर्गिकरित्या ह्याच्यावरती कसला फवारा नाही, काय नाही, त्याच्यामुळे आपलं शरीर सुद्धा चांगलं राहतं, आरोग्य चांगलं राहतं। आणि मी सांगितलं की ह्याच्यामध्ये मला हे जेवढ्या भाज्या आहेत, खरं म्हणजे आपल्याला कुठे आदिवासी माणूस आजारी पडला असं कधी जाणवलं नाही, भासलं नाही, परंतु आज आपण बघतो आहोत की पूर्ण फर्टिलायझर, केमिकलमुळं आज माणूस, आणि आपल्या खरं सांगायचं गेलं तर आदिवासी भागामध्ये डायबिटीज, प्रेशर हा रोग म्हणजे कधी बघायलाच भेटायचा नाही, परंतु आज लहान वयामध्ये सुद्धा जो नाही तो आपण विचारलं तरी मला डायबिटीस आहे, प्रेशर आहे, इतर तर आहे ते म्हणजे ताणतणाव वगैरे ते, परंतु हे जे छोटे छोटे म्हणजे मोठे रोग उत्पन्न होत आहे, हृदयरोग सारखे,
हे सगळं केमिकलमुळे होऊन राहिलेलं आहे. म्हणून आपण खरं म्हणजे एक कृषी विभागाने चांगला हा म्हणजे आतापर्यंतचा माझ्या ह्याच्यामधल्या कारकिर्दीमध्ये सगळ्यात मोठा चांगला तुम्हाला अभिनंदन करतो. चांगला कारण उमेदसारख्या माझ्या माता भगिनींना मी इतर खेडेगावाच्या म्हणजे खोलगर वांद्र्यापासून सगळे लोक इथं भाजी म्हणजे रानभाज्या दाखवण्यासाठी आलेले आहेत आणि जवळपास सगळेच रानभाज्या ह्या इथं बघायला भेटल्या. काही वेळा सीझन पुरतं रानभाज्या असतात, परंतु जेव्हा ज्या सीझनली भाज्या असतात, कारण बऱ्याच शहरातले लोक सुद्धा आज रानभाज्या घेण्यासाठी शनिवारी आपण त्या बाजारात गेलो तर एवढी गर्दी होऊन जाते की जो नाही तो भाजी घेण्यासाठी हे होतो. आम्ही सुद्धा ह्याच्यातल्या जवळपास सगळ्याच रानभाज्यांची टेस्ट घेतलेली आहे. आज कातूबाई सारखी उर्दमध्ये मधाचे ह्याच्यामध्ये म्हणजे शासनाने त्यांना म्हणजे आपल्याला जे काही काम करायचं असेल शासन मदत करतोच, परंतु त्याच्यावरती न राहता आपण अजून त्याच्यावर किती मार्ग काढला पाहिजे.